हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल. दिस इज मानसी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर छान अशी सकाळ झाली. आज मी लवकर उठली तर म्हटलं काय करावं, तर चला म्हटलं व्हिडिओ चालू करून देऊया आणि दाखवायचं आहे तुम्हाला. सकाळी सकाळी लोक चाय नाश्ता करतात, मी ही चॉकलेटचा डब्बा घेऊन बसले खायला. काय करणार, भूक लागली तसं मी नाश्ता करेलच ऑफिसला जाताना, पण तोवर चालू आहे माझं हे तोंड. तर चला मी आता आवरते पटापटा. तर तोवर तुम्ही काय करा, मी ना लास्ट टाइम एका ट्रिपला गेली होते, तर त्याचे मी काहीतरी शूट्स काढून ठेवलेले आहेत, तर ते तुम्ही बघा माझं आवरण होस तर. सो चलो बाय. आणि ते कुठे गेली काय गेली हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच समजेल, त्याच्यामुळे व्हिडिओ वॉच टिल द एंड. बाय, सी यू सून. मम्मी तुझं आवरलं? हो बाळा, माझं आवरलं. तू एक्सायटेड आहे जायला? हो, कधी जाईन मी असं झालं मला. आत्ताच जाते का पावसाची? नाही नाही, पाऊस उघडल्यावर जाऊ, पण जायचंच आहे नक्कीच. बघा माझी मम्मी अशी छान येल्लो कलरचा ड्रेस घालून तयार झाली आहे. ही मम्मीसोबतची माझी पहिलीच ट्रिप आहे. बघू आता. एकदा अष्टविनायकला गेलो होतो सोबत. तेव्हा खूप छोटी होती तू, तुला माहित पण नाही. मला आठवतं सगळं, लई पण छोटी नव्हती मी, कॉलेजला जात होते तेव्हा मी. ठीक आहे, चलो. कधी निघायचं आपल्याला? आपल्याला 12ला. ठीक आहे, तर बरं आता मी एक झोप घेते, 11 वाजले. चालेल, बाय. तू पण एक आराम कर. ओके. इथे माझी बॅग मी भरून ठेवली आहे छानपैकी. चालू झालं. भैया मम्मीला घेऊन गेलाय पुढे, परत मला घ्यायला येणार आहे. तर भैयाने आम्हाला दुकानाच्या इथे सोडलेलं आहे आणि इथे बघा, इथे सगळ्या बोरिया बिस्तर घेऊन आम्ही इथं बसलेलो आहोत. आणि इथं ह्या आजी पण आमच्या सोबत येणार आहे आणि ट्रॅव्हलर आम्हाला घ्यायला आलेली आहेत, ती आम्हाला नाशिकपर्यंत नेणार आहे. तिथून आमची गाडी परत चेंज होणार आहे. हा माझ्यासोबत बसला आहे आदित्य. आणि बघा हे तर सगळे आमच्यासोबत जे येणारे आहेत टुरिस्ट ते आलेले आहेत. सो रात्रभर प्रवास करून आम्ही आता गुजरातमध्ये आलो आहे. तर चाय नाश्ता वगैरे घेऊ. तर आम्ही ज्या हॉटेलला थांबलो आता, तिथे आम्ही जस्ट फ्रेश झालो आहे आणि तिथे आम्ही चहा वगैरे घेतला आणि आता आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो. तर खरंच खूप ब्युटिफुल वेदर होतं हे. हे आहे सुरत आणि सुरत खरंच खूपसुरत आहे. लिटरली तेव्हा पाऊस पडत होता आणि पावसामध्ये हे अजूनच खूप छान वाटत होतं. तर इथून आम्ही चाललो आहोत स्वामीनारायण टेम्पलला, जे आहे गुजरातमधल्या भरूचमध्ये. तर आम्ही इथं उतरलो आहोत गुजरातमधल्या भरूच गावात, जिथे स्वामीनारायण टेम्पल आहे. स्वामीनारायण टेम्पलला जर तुम्ही गेले असाल तर त्याचं जर तुम्ही आर्किटेक्चर बघितलं असेल तर फारच भव्य दिव्य असतं. म्हणजे तिथे जे त्यांनी दगड वापरले आहे, संगमरवरी दगड, त्याच्यावर खूप असं बारीक कोरीव काम केलेलं दिसतं आणि त्यासाठीच हे स्वामीनारायण मंदिर फेमस आहे. म्हणजे कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही स्वामीनारायण टेम्पलला व्हिजिट दिली तर तिथे तुम्हाला असाच भव्य दिव्य सुंदर निसर्ग आणि हे मंदिर तुम्हाला बघायला मिळतं. आणि हे मंदिर पण खूप तसंच भारी आहे. याच्या आजूबाजूचा निसर्ग आणि तेव्हा तर पाऊस पडत होता, तेव्हा तर हे मंदिर अजूनच खूप भारी दिसत होतं आणि अजूनच तिथला जो वेदर होता तो एकच नंबर होता. हे बघा इथं लेडीज लोकांचं काय चालू आहे. आदित्य, काय वाटतं तुला? स्वामीनारायण मंदिराबद्दल तर अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, त्याच्या अनेक चर्चा आहेत. पण कोण आहे स्वामीनारायण भगवान? तर हे आहे 18व्या शतकातील घनश्याम पांडे. असे म्हटले जाते हे भगवान श्रीकृष्णाचे अवतार आहे, कारण ह्यांचं बालपण श्रीकृष्णाच्या बालपणाशी मिळते जुळते होते, म्हणून त्यांना विष्णूचे अवतार असे म्हटले जाते. बालपणातच त्यांनी अनेक शास्त्रांचा अभ्यास केला. जेव्हा ते केवळ 11 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी घर सोडले आणि पुढची 7 वर्ष ते संपूर्ण देश फिरले. त्याच्यातच त्यांनी अनेक शास्त्राचा अभ्यास केला. त्यांचे कार्यक्षेत्र मुळात गुजरातचे होते. त्यांनी लोकांची खूप
मनोभावे सेवा केली. नैसर्गिक आपत्ती आल्यावर त्यांनी कुठलाही भेदभाव न करता प्रत्येकाची मदत केली. त्यामुळे लोक त्यांना देवाचा अवतार मानू लागले आणि तिथूनच सुरू झाली एक स्वामीनारायण संप्रदायाची सुरुवात. तर असं हे आहे स्वामीनारायण मंदिर. इथे आजूबाजूला तुम्हाला श्रीकृष्णाची, राधाकृष्णाची, महादेवाची मंदिरं तुम्हाला बघायला मिळतात. आणि इथल्या आसपासचा परिसर वंडरफुल. तुम्ही कुठल्याही स्वामीनारायण मंदिरात जा, तिथे तुम्हाला एक आध्यात्मिक शांतता अनुभवायला मिळते. खूप पॉझिटिव्ह वाईब्स तिथून येत असतात आपल्याला. राईट नाऊ आम्ही आता गुजरातमध्ये आहोत. इथलं स्वामीनारायण टेम्पलचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला. दाखवते मी ते काय आहे ते. पण खरंच खूप छान वेदर आहे आत्ता आणि मंदिर पण खूप छान आहे. खूप मस्त दर्शन झालं. मला वाटलं होतं की फोटोचं रेस्ट्रिक्शन असेल, बट फोटोचं काही रेस्ट्रिक्शन नव्हतं, व्हिडिओज वगैरे. सो चलो बाय. भर प्रवास करून शेवटी आम्ही पोचलेलो आहोत अंबाजीच्या. तर प्रवास करून आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही ते एका छान रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो होतो. काय मग पब्लिक, कसं झाला अंबाजीपर्यंतचा प्रवास आणि कसं वाटलं हे भव्य दिव्य असं स्वामीनारायण टेम्पल. खरंच म्हणजे जेव्हा मी त्या मंदिरात गेलो ना, तेव्हा पाऊस चालू होता, आजूबाजूला हरियाली होती आणि खूप छान वेदर होता तिथला आणि खरंच खूप भारी वाटत होतं त्या मंदिरात गेल्यावर. जर कधी गेलेस तुम्ही तर नक्की विजिट करा भरूच इथल्या स्वामीनारायण टेम्पलला. तुमचं अंबाजीपर्यंतचा प्रवास होता माझं ऑफिस झालं, मी ऑफिसवरनं आली, फ्रेश झाली, जेवण बनवलं आणि आता बसली आहे. तरी अजून जेवण बाकी आहे. तर आज ना ऑफिसमध्ये मला असे छान इंटरेस्टिंग बड्डे गिफ्ट्स भेटले. खूप मस्त. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मला अजून एक छान अशी कॅन्डल रिसीव झालेली आहे मस्तपैकी. अजून एक याच्यामध्ये कॅन्डल आहे आणि रोज फ्लेवरची कॅन्डल आहे आणि हे आहे त्याचा फ्रेग्रन्स. ह्याच्यावर टाकायचं आणि पूर्ण रूमला सुवासिक करायचं. वाव. हे खरंच म्हणजे तिला पण माहिती होतं की मला कॅन्डल्स खूप आवडतं, म्हणून तिने गिफ्ट चूज केलं माझ्यासाठी. आणि अजून एक 2-3 दिवसाआधी मला अजून एक गिफ्ट भेटलं, राधा म्हणून पुस्तक. हे माझ्या ऑफिसमधल्याच माझ्या एका चांगल्या फ्रेंड्सने दिलेलं आहे आणि त्याच्यावर असं खूप, एक मिनिट आय शो यू. हे असं छान लिहून पण दिलेले आहे मस्तपैकी. तर सो थँक्यू चेतना मॅम, थँक्यू ऋतुजा फॉर दिस ब्युटिफुल गिफ्ट. खरं तर माझ्याकडे खूप सारे कॅन्डल झालेले आहे आणि मला कॅन्डलचा खूप शौक आहे. दाखवते मी तुम्हाला माझ्याकडचं कॅन्डल कलेक्शन. हे आहे जॅस्मिन फ्लेवरमधला कॅन्डल. ही एक कॅन्डल जी मला माझ्या बड्डेच्या दिवशी निकिताने दिली आहे. हिचा पण खूप भारी फ्रेग्रन्स आहे. मी यूज करते आता ही सध्या रिसेंटली. आणि ही तर आज मला भेटली. आणि हे माझ्या आहेत आधीच्या कॅन्डल्स. त्याच्यामध्ये मी प्रत्येक फ्लेवर्सच्या घेतलेल्या आहेत. हे बघा, हे आहे रोज, हे आहे व्हॅनिला, हे आहे लव्हेंडर, हे आहे स्ट्रॉबेरी, हे आहे सिनेमन. हे बघा, एवढं सगळं माझं आहे कॅन्डल कलेक्शन. आणि हो, त्याच्यासोबत ऋतुजाने मला हे चॉकलेट्स पण दिलेत आणि हे क्लचर्स खूप कामाचे असतात. माझ्यासाठी तर खूपच कामाचे, कारण मी जेव्हा पण एखादा नवीन क्लचर घेते ना, 2 दिवसाने ते कुठं गायब होतं मलाच कळत नाही. तर मग कसं वाटलं माझा आजचा हा अंबाजीचा प्रवास आणि कसं वाटलं भव्य दिव्य स्वामीनारायण टेम्पल, नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि लास्ट वन हे कसं वाटलं माझं हे कॅन्डल कलेक्शन. माहिती नाही का मला काय एवढा कॅन्डलचा शॉक लागला आणि कसा लागला. कोणाचा काय शॉक असतं तर कोणाचं काय. माझा काहीतरी जगावेगळाच शॉक आहे कॅन्डलचा. असो. चलो आता मला जेवण करायचं आहे आणि हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बाय, गुड नाईट.